आवाज जनसामान्यांचा। दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपारधी गटामध्ये सलग 12 वर्षांपासून जनतेसाठी काम करत आहे। त्यामुळे या गटात कसलीही निवडणूक लढवण्यासाठी स्पर्धा नाही असे मत तुषार थोरात यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केले। यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषारदादा थोरात यांनी अगदी साध्या पद्धतीने 4 ते 5 कार्यकर्त्यांच्या समवेत स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला। काहीच गाजावाजा न करता, कोणतीही घोषणाबाजी नाही, कसलाही कार्यकर्त्यांचा फौजफाटा नाही, तसेच माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव असताना अगदी साध्या पद्धतीने अर्ज दाखल केल्यामुळे तालुक्यातील जमलेल्या ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले। तसेच या ठिकाणी तहसील कार्यालय दौंड येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। पहा माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात काय म्हणाले। आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मी तुषार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने जिल्हा परिषद बोरीपारधी गट या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। तसंच अतिशय साध्या पद्धतीने फक्त प्रमुख कार्यकर्ते गटातील आम्ही सर्वजण इथे येऊन आज माझा फॉर्म मी त्या ठिकाणी भरत आहे। इतर उमेदवाराचा एबी फॉर्मचा काय विषय? 3 वाजेच्या आत आम्ही सर्वचे सर्व एबी फॉर्म ज्या त्या उमेदवारापाशी ते जमा करतील। तुमच्या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळेल? नाही, असं कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आम्ही शेवटी सामाजिक जीवनात काम करत असताना सर्व घटक, सर्व धर्माचे असतील, सर्व जातीचे लोक आम्ही सोबत काम करत असतो आणि असा कुठलाही संघर्ष तिथे पाहायला मिळणार नाही। आता आपलं विजन काय आहे? विजन म्हणजे गेली 4 वर्ष झेडपीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कामं त्या ठिकाणी झालेली नाहीत आणि जी काही पेंडिंग कामं आहेत ती पहिले मार्गी लावून इथून पुढच्या काळात जे काय आपल्याला टेक्निकली स्ट्रॉंग असा एक डेव्हलपमेंट प्लॅन गटासाठी बनवायचा आणि अजितदादाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा अजेंडा आहे। तुतारा आणि गडाळीचा युती झाली अशी चर्चा आहे तालुक्यात, ते एक मनाने एकत्र अजून आलेले दिसत नाही। मला अजून तरी काय माहिती नाहीये। जरी युती झाली असेल तरी आणि नसेल तरी सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। महाराष्ट्रातून तुतारीचा एकच फॉर्म आलाय, ते बी दौंड तालुक्यात। मला तरी अजून त्याबद्दलची माहिती नाहीये। नवीन चेहरा म्हणून आपण आता उमेदवारी, तर काय सांगू शकाल की आज तरुणांसाठी काय सांगू शकाल की आज? आता नवीन चेहरा म्हणताल तर गेली 12-13 वर्ष मी या तालुक्यात आप्पांच्या माध्यमातून आणि आप्पांच्या मागे सर्व काम त्या ठिकाणी पाहतोय आणि सर्व अख्ख्या बोरीपारधी गटात नव्हे तर अख्ख्या दौंड तालुक्यात जिकडे मला संधी मिळेल तिकडे मी कुठल्याही कार्यक्रमाला लोकांच्या सुखदुःखात आणि विकास कामाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं नवीन चेहरा असं जर माझी पहिली सुरुवात जरी असेल तरी चेहरा म्हणून मी नवीन नाही आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आदरणीय दादांनी आणि आप्पांनी जी काही संधी दिली ते सोनं करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे आणि माझ्यापासून अनेक युवक असे प्रेरित होऊन येणाऱ्या निवडणुकांमध्ये अर्ज दाखल करते आणि एक तरुण नेतृत्व या अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मिळेल।